उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांच्यात सामना, तर मतदानाआधी बीआरएस आणि बीजेडीकडून मतदानात सहभागी न होत तटस्थ असल्याची भूमिका जाहीर। काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली, आव्हानांपासून पळालो नाही, सकारात्मकतेने सामोरे गेलो, मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांना टोला। 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र द्यायला सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकार विरोधी भूमिका जाहीर करणार, जरांगेंचा सरकारला नवा अल्टिमेटम। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात 1 ते 2 दिवसात हायकोर्टात जाणार, जीआरमधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची, मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका। मराठा आरक्षणाचा जीआर काढण्याआधी भुजबळांसोबत चर्चा केली होती, ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही हे भुजबळांना सांगितलं होतं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट। राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आज राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची बैठक, बबनराव तायवाडे, परिणय फुकेंसह 25 पदाधिकारी उपस्थित राहणार, भुजबळ बैठकीला जाणार का याकडे सर्वांचं लक्ष। पंतप्रधान मोदी आज पूरग्रस्त भागाची करणार पाहणी, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा। आधार कार्ड 12वे दस्तऐवजच्या स्वरूपात ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारावं, मतदार यादीच्या विशेष फेरतपासणी प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निकाल। त्यासाठी एनएमआरडीए, हुडको आणि एनबीसीसी यांच्यात करार, 11,300 कोटींचा निधी हुडकोने केला मंजूर, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकीत करार। राज कुंद्राला 60 कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स, तर 15 सप्टेंबरला राज कुंद्रांना चौकशीसाठी राहावं लागणार हजर।